माझी थोडीशी गडबड चालू आहे, कारण आहे ना आज मम्मी घरी नव्हती आणि सगळ्या कामाची जबाबदारी ही माझ्यावरती होती. त्यामुळे आज इथे पोहे बनवायला घेतले, पण मी ना त्यामध्ये कोथिंबीरच टाकायला विसरले. असो, त्यानंतर आहे ना आज पहाटेच लवकर पिलूची कपडे धुवून टाकली होती, कारण दिवसभर आहे ना मला अजिबात टाइम नव्हता. कारण आता तर आहे ना मला बाळासोबत घरातली कामं मॅनेज करून मला व्हिडिओ सुद्धा मॅनेज करावे लागतात. आता एक शूट होतं, त्यासाठी रेडी झाले होते, पण म्हटलं लगेचच मेकअप रिमूव्ह करून टाकूया, नाहीतर खूप सारे पिंपल्स येतात. आणि ह्या बिझी लाईफ मध्ये ना मला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबातच टाइम मिळत नाही. त्यामुळेच आहे ना मी आता मामाअर्थचा टी ट्री फेस वॉश यूज करतेय. त्यामुळे ना माझं ऑइल प्रोडक्शन खूप जास्त कमी झाले. आता यामध्ये आहे टी ट्री आणि सॅलिसिलिक ऍसिड, जे आपल्या चेहऱ्यावरती ना ऑइल प्रोडक्शन कमी करतं. टी ट्रीमुळे ना सीबम प्रोडक्शन आपल्या चेहऱ्यावरती खूप कमी होतं. आणि दुसरं म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड, यामुळे ना आपले पोर्स अनक्लॉग होतात आणि पिंपल तयार करणारा जो बॅक्टेरिया असतो ना तोच रिड्यूस होतो. आता माझे ना फक्त 3 दिवसामध्ये 4 पटीने पिंपल्स कमी झालेले आहेत. आणि आता ऑइल प्रोडक्शन कमी झाल्यामुळे ना चेहऱ्यावरती ग्लो येतो तो वेगळाच. आता ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किन असेल ना तर प्रोडक्ट मी वरती टॅग करते. आता मम्माचा आवडता आहे तोपर्यंत पिलू गपचूपच झोपी गेलं होतं. आता त्याला कसं तरी झोका देत बसले आणि म्हणलं चला संत्रीचा ज्यूस करून पिऊया. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.